विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इंडियन रेल्वे भारतीय रेल बोर्ड यांची मेगा भरती इथे निघालेली आहे. तर त्या मेगा भरतीमध्ये कुठले पद आहेत, त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. भारत सरकार रेल मंत्रालय, रेल्वे बोर्ड यांचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्या न्यू दिल्ली येथे 2/1/2024चं परिपत्रक हे आलेलं आहे. प्रिन्सिपल चीफ सेक्रेटरी कमिशनर ऑल झोनल रेल्वेज इन्क्लुडिंग कोलकाता मेट्रो या संपूर्ण पदासाठीचा इथे सब्जेक्ट आहे. प्रोसिजर फॉर रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल्स इन RPF आणि RPSF. तर या दोन डिपार्टमेंटमध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदाचा भरती निघालेली आहे. प्लीज फाइंड एनक्लोज हिअर विथ अ कॉपी ऑफ डायरेक्टिव्ह नंबर 65 इश्यूड बाय द DG RPF रिगार्डिंग प्रोसिजर फॉर रिक्रुटमेंट ऑफ अ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल विच इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. तर इथे डिटर्मिनेशन ऑफ वॅकन्सीज. द नंबर ऑफ वॅकन्सीज टू बी फिल्ड शॅल बी डिसाइडेड बाय द मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज फ्रॉम टाइम टू टाइम. द करंट राउंड रिक्रुटमेंट इज बीइंग डन फॉर फिलिंग अप वॅकन्सीज 2000 in the rank of constable and vacancies 250 in the rank of sub inspector. सो कॉन्स्टेबलच्या 2000 जागा आहेत आणि सब इन्स्पेक्टरच्या 250 जागा आहेत. असे 2250 जागांसाठीची ही रिक्रुटमेंट इथे होत आहे. खूप मोठी मेगा भरती ही आहे. इन्स्ट्रक्शन फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंट्रोडक्शन and maintain of a post-based roster shall be scrupulously followed while determining the category-wise vacancies. तर 10% of a vacancies shall be reserved for the ex-serviceman as per the Government of India instruction. 15% of vacancies shall be reserved for women. And sub-para 3 and 4 will be the nature of horizontally reservation. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे रिक्रुटमेंट प्रोसेस. त्या रिक्रुटमेंट प्रोसेस 3 फेजमध्ये होईल. फेज फर्स्टमध्ये तुमची CBT होईल, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. फेज 2मध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट कंडक्ट केले जाईल, जे फिजिकल मेजरमेंट टेस्ट तुमची होईल आणि ही रेल्वे प्रोडक्शन फोर्स कंडक्ट करणार आहे. तुमची CBT टेस्ट ही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB करणार आहे. फेज 3 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते पण रेल्वे प्रोडक्शन फोर्स तुमची इथे कंडक्ट करणार आहे. 3 फेजमध्ये प्रोसेस होईल. द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शॅल बी कम्प्लिटेड आफ्टर PET अँड PMT. तर फिजिकल टेस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं इथे केलं जाणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत. तर 4 झोनल रेल्वेज इथे आहेत, रिजन्स आहेत, त्यात झोनल रेल्वेज आहेत आणि नोडल त्यासाठीची जी PCSC असणार आहे ती सुद्धा इथे दिलेली आहे. तर ईस्ट रिजनसाठी ER ही नोडल एजन्सी असेल, वेस्टसाठी CR असेल, नॉर्थसाठी NR असेल, साऊथसाठी SR असेल. झोनल रेल्वेचेच टाईप आहेत. कंपोजिशन ऑफ रिजनल सब कमिटीज शॅल बी ॲज अ अंडर. तर कॉन्स्टेबल EXE जे आहे तर 4th JAG सिनियर स्केल ऑफिसर विथ सिनियर मोस्ट मेंबर ॲज अ चेअरपर्सन कंपोजिशन ऑफ कमिटी असेल. एलिजिबिलिटी कॅन्डिडेटची जी असणार आहे
तर मस्ट सिटीजन ऑफ इंडिया एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल. सब इन्स्पेक्टर या पदासाठी ग्रॅज्युएशन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. एज हे 20 ते 25च्या आत असणं गरजेचं आहे. कॉन्स्टेबलसाठी 10वी पास असणं गरजेचं आहे. एज हे 18 ते 25च्या आत असणं गरजेचं आहे. रिलॅक्सेशन जे आहे तर SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 3 वर्षाचं आहे. कॅन्डिडेट हू हॅड ऑर्डिनरीली बीन डोमिसाइल इन द युनियन टेरिटरीज ऑफ जम्मू काश्मीर लडाख ड्युरिंग द पिरियड ऑफ 1 Jan त्यांच्यासाठी 5 वर्ष, OBC साठी 8 वर्ष आणि SC ST साठी 10 वर्ष. अशा पद्धतीने एजमध्ये रिलॅक्सेशन इथे देण्यात आलेलं आहे. फिजिकल मेजरमेंट जे असणार आहे, अनरिझर्व आणि OBC कॅन्डिडेट हाईट 165 मेल, फिमेल 157. SC ST कॅन्डिडेटसाठी हाईट 160 आणि फिमेल कॅन्डिडेट यांची 152. फॉर गुरखाज, मराठाज, डोगराज and other categories specified by government तर हाईट 163 आणि फिमेलची 155 इथे असणार आहे. चेस्ट जी असेल तर अनरिझर्व OBC 80 आणि फुगवून 85. SC ST 76.2, फुगवल्यानंतर 81.2 आणि गुरखास आणि मराठाज यांची 80 आणि फुगवल्यानंतर 85 चेस्ट असेल. तर हे फिजिकल मेजरमेंट असणार आहे. सो एक्झामिनेशन फीज जी आहे तर इट शाल बी ॲज पर द नॉर्म्स ऑफ अ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनुसार ती फीज इथे डिफाईन केली जाणार आहे. काही गोष्टी अजून डिक्लेअर त्यांनी केल्या नाहीत. वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला ते दिसणार आहे. सो सब इन्स्पेक्टर या पदासाठी टाईम अलाव इन मिनिट्स 90 मिनिटाचा टाईम असेल. नंबर ऑफ क्वेश्चन असतील 120. जनरल अवेअरनेस 50, अरेथमॅटिक 35 आणि जनरल इंटेलिजन्स रिझनिंग 35 अशा 120 क्वेश्चन्स असतील. कॉन्स्टेबलसाठी सेम 90 मिनिट्स असतील. 120 क्वेश्चन असतील. त्यापैकी 50 क्वेश्चन जनरल अवेअरनेस, 35 क्वेश्चन अरिथमॅटिक आणि 35 क्वेश्चन हे जनरल रिझनिंगचे. CBT बेस्ड टेस्ट ही होणार आहे, कम्प्युटर बेस. तर डिटेलमध्ये इथे इन्फॉर्मेशन परत दिलेली आहे, तर ती तुम्ही हे PDF वाचू शकतात. PDF मिळवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरनं तुम्ही जॉईन करून हे PDF डाउनलोड करू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.